पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत। पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना पार्थ पवार आणि पक्षाने केलेल्या आहेत। अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र नायकवडी यांनी या संदर्भातलं सगळ्या चर्चांचं खंडन केलेलं आहे आणि पक्षाच्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही चर्चा दिलेली नाही आणि झालेली नाही या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिले। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। तुमच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? खरंच राजीनामा द्यायला सांगितलाय का? मी आपल्याला आज 2 दिवसापासून सर्व माध्यमांना मी सांगतोय आणि स्पष्टपणाने आजही सांगतोय मी की माझ्या पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी किंवा पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा पक्षाने मला राजीनाम्यासंदर्भात कुठलीही सूचना आदेश काही दिलेले नाही की यासंबंधीची कोणतीही चर्चा आज तागायत माझ्याशी कुठेही झालेली नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आता राहिला प्रश्न की 4 दिवसापासून त्या बातम्या सुरू होत्या, पण आता त्या बातम्या सुरू होत्या त्या कोणी पुरवल्या, कोणी ते कल्पोकल्पित सगळं ते मांडलं ह्याची मला कल्पना असणं शक्य नाही आहे। कोणाचीच नाराजगी नाही, पक्षात सगळं व्यवस्थित आहे। अजितदादांच्या निधनानंतर थोडा वेळ जावा लागेल। अजितदादा हे वेगळं व्यक्तिमत्व होतं, सर्व आवाका अजितदादांना होता, पक्ष संघटनेचा असेल प्रशासनातला असेल। आता लगेचच त्यांची भर निघणं यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळं लोकांना असं बाहेर सकृदर्शनी असं काहीतरी लोक कल्पोकल्पित काही गोष्टी किंवा काही विषयांचा आधार घेऊन पक्षात नाराजगी आहे असं सांगतायत, पण असं नाही। आता कालच संध्याकाळी आमची बैठक झाली, आपण सर्वजण एकसंघ असताना बाहेर ज्या बातम्या चाललेल्या आहेत ह्या बातम्यांना कुठेतरी आपण फेस केलं पाहिजे आणि आपल्या पक्षात सर्व काही व्यवस्थित असताना अशा बातम्या दिल्या जातात ह्याचंसुद्धा उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, अशी चर्चाही काल झाली। आणि त्यानुसार आता आमच्या नेत्या सुनेत्राताई असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, हे दोघेजण त्यावर निश्चितपणानं आता आपल्या प्रसारमाध्यमांच्या समोर वेळोवेळी जे असेल ती वस्तुस्थिती मांडत जातील, पण पक्षात नाराजगी वगैरे कुठंही लवलेश नाही। जो विषयच अस्तित्वात नाही त्या संदर्भात नेते मंडळींशी चर्चा करणं म्हणजे त्यांचा वेळ वाया घालवणं। त्यांनी कधी मला बोललेत का राजीनामा द्या किंवा असं काही चर्चा झाली का? काहीच नाही। मग जी चर्चा झाली नाही त्या संदर्भात चर्चा कसं करू शकतो आपण? त्यामुळे तशी काही चर्चा झाली। काल भेट झाली ना माझी, आमच्या बैठकीत सुनेत्राताई तर असतातच, सुनेत्रा वहिनी होत्या, पार्थ होते, त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रच होतो। त्यामुळे असं काय असतं तर निश्चितपणानं आम्हाला सांगितलं गेलं असतं, त्या संबंध काहीतरी चर्चा झाली असती, पण काहीच विषयच नाही आहे तर चर्चा कसली होणार आहे? प्रसारमाध्यमांनी ह्या बातम्या दिल्या, ह्या बातम्या ज्यावेळेस दिल्या जातात त्यावेळेस कुठला तरी एक सोर्स असतो, कुठल्या तरी एका माध्यमातून त्या बातम्या त्यांना मिळालेल्या असतात। त्या बातम्या ज्यांनी पुरवले त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी माझी नाही आहे, प्रसारमाध्यमाची आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की पत्रकारितेतला शोध पत्रकारिता हा एक भाग आहे आणि त्या शोध पत्रकारितेचा उपयोग आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं। पण ते स्रोत पक्षातले तुमचे असतील की बाहेरचे आहेत? मला माहिती नाही ना पक्षातले आहेत का बाहेरचे आहेत, हे आता ज्यांनी बातम्या दिलेत चालवलेत त्यांना माहीत की कुठल्या स्रोतच्या माध्यमातून त्यांना ह्या बातम्या मिळाल्यात। त्यांनी तसं मला सांगितलं तर मग त्यावर बोलता येईल मला। तर तुमच्या जर राजीनाम्याची मागणी झाली तर तुम्ही राजीनामा देणार? पहिली गोष्ट तर मी राजकारण वास्तववादी करत असतो, मी समाजकारण वास्तववादी करत असतो। जे समोर प्रसंग असेल त्याला फेस करण्याची सर्वोपरी माझी तयारी असते, एक गोष्ट। आणि जर तर ह्या विषयावर अवलंबून राहून मी कधीही कुठलाही विषय हाताळत नसतो। त्यामुळं जर तरचा विषय नाही, जे समोर असेल जेव्हा तेव्हा त्या विषयासंदर्भात बोलणं संयुक्तिक असतं। जर तरच्या विषयावर अवलंबून राहून काही स्टेटमेंट करणं, काही त्यावर वाच्यता करणं हे काय परिपक्वतेचं लक्षण नाही आहे। राजीनाम्याच्या जी चर्चा होती ती केवळ अफवाच आहे आणि अशा पद्धतीची कोणतीच चर्चा पक्षात झालेली नाही आहे, मात्र ती कुठून झाली याचा शोध घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।